सगळं वर्क झालंय. मग सुरू झालं आणि संपलं असं वाटेल. पळून जाऊ का आता इथून, कारण मला पण डान्स करायला लावतील का अशा भीतीमध्ये घाबरलो होतो आम्ही. नाही असं काहीच डोक्यात नव्हतं. पण सरप्राईज आहे माझ्यासाठी सुद्धा. त्यामुळे माहित नाही माझा लुक कसं वाटलं. हाय हॅलो नमस्कार, मी योगिता. स्वागत आहे तुमचं A to Z मराठीमध्ये. मी लग्नाला आली आहे सागर आणि मुक्ताच्या. सो दोघांनाही बघू शकता, खूप सुंदर दिसत आहेत तुम्ही दोघेही. सो कोळी लुकमध्ये लग्न हा थॉट कधी आपण हा रोल कधी करू असं काय वाटलं होतं का? नाही असं काहीच डोक्यात नव्हतं. पण सरप्राईज आहे माझ्यासाठी सुद्धा. आणि एकंदर म्हणजे सागरला अजिबातच इंटरेस्ट नाही आहे लग्नासाठी. सहीसाठी तो लग्न करतो आहे. त्यामुळे हा जो लुक आहे, हा जो काही केलेला आहे, हा सगळा त्याच्या परिवाराने केलेला आहे, कोळी फॅमिलीने केलेला आहे. त्यामुळे जसं सागरला सरप्राईज आहे तसं माझ्यासाठी पण आहे ॲज अ राज म्हणून. सो मुक्ताला हा लुक पाहून काय रिॲक्शन होती मुक्ताची? खूपच छान वेगळा लुक आहे. अशा लुकमधल्या कुठल्याच मुलाशी मी लग्न करेन असं मला वाटलं नव्हतं. पण नाही, ओव्हरऑल त्याच्या लुकवर आमच्या दोघांच्याही रादर मला वाटतं ह्या सिरियलमधल्या प्रत्येक कलाकाराच्या लुकवर इतकं छान काम केलं गेलं आहे. आणि हल्ली आपला सोशल मीडियाचा जमाना आहे, ट्रेंड्सचा जमाना आहे. त्यामुळे एखादी गोष्ट जर का ट्रेंड एखादा सेट करण्यामागे जर हा चेहरा असेल तर मजा येईल. त्यामुळे खूप छान पद्धतीने सगळं वर्क झालं. सो मेहंदी झाली, हळदी झाली, संगीतही छान. तुमच्या दोघांचाही डान्स परफॉर्मन्स आहे, नॉट की रोमॅन्टिक बट कपल डान्स आहे. सो काय एवढं फंक्शन्स तुम्ही किती मज्जा केली. हळदी असेल तुमची, हळदी म्हणजे खूप ग्रँड कोळी लोकांची हळदी. तर कसं म्हणजे काय होतं ते शूटिंग दरम्यान, मज्जा मस्ती? तेच मजा मस्तीच केली. कारण अख्खं कुटुंब म्हणजे फक्त कोळी कुटुंब नाही, गोखले कुटुंब, दोन्ही कुटुंब एकत्र येत आहेत. दोघांचे कल्चर्स वेगळे आहेत. त्यामध्ये होणारी नोकझोक असेल किंवा गंमत कशा पद्धतीने क्रिएट होते, तर हा सगळा एक पार्ट होता. सागर म्हणून मी फक्त बसलो होतो, पण ऑफ कॅमेरा राज म्हणून मी खूप एन्जॉय करण्याचा प्रयत्न केला. आणि असंही दोन्ही फॅमिली एकत्र येऊन आम्ही एन्जॉयच करत होतो खूप वेळ. ओके. सो गोखले परिवाराला तामझाम जास्त आवडत नाही, खूप छान सोबर सुटसुटीत. हे एवढा हळदीचा माहोल बघून काय वाटत होतं? घाबरलो होतो आम्ही, म्हणजे गोखले कुटुंबीय घाबरलं होतं. कारण की म्हणजे तुम्ही एपिसोडमध्ये पाहाल मुक्ता तर साधारण मी पळून जाऊ का आता इथून, कारण मला पण डान्स करायला लावतील का अशा भीतीमध्ये होती. पण आय थिंक दॅट्स अ फन पार्ट की तुम्हाला दोन वेगळी कल्चर्स एका फ्रेममध्ये बघायला मिळणार आहेत. आणि ती कल्चर्स म्हणजे फक्त शब्दांमधून नाही किंवा फक्त वागणुकीमधून नाही, तर त्यांचे लुक्स पण इतके छान डिझाईन केलेत की तुम्हाला पाहतानाच ती तफावत दिसणार आहे. आणि आय थिंक दॅट इज द बेस्ट पार्ट. सो तुम्ही दोघेही पहिल्यापासून म्हणत आलाय की लग्न फक्त सहीसाठी, फक्त सहीसाठी. फायनली ते लग्न आता झालेलं आहे आणि यापुढे म्हणजे लग्न सुरळीत पार पडलंय की नाही हे काही माहीत नाही आहे, पण लग्नामध्ये काही ट्विस्ट येणार आहे का? हो, ऑब्व्हियसली मालिका म्हटलं की ट्विस्ट टर्न्स, कथेमध्ये एक वेगळं काहीतरी पात्र किंवा जी पात्र आहे त्यांच्याकडून काही गोष्टी घडतात. त्याच पद्धतीने पण लग्नकार्य हे ह्या सगळ्या अडचणींवर मात करत कशा पद्धतीने पार पडतं आणि ह्याच्यातूनच कशी एक गंमत घडते अख्ख्या लग्न सोहळ्यामध्ये, ही बघायला प्रेक्षकांना आवडेल डेफिनेटली. शाब्दिक फटाके फुटतील वरातीमध्ये. आणि हो, तो म्हणाला तसं की टेलिव्हिजनचं लग्न आणि त्याच्यामध्ये काही प्रॉब्लेम्स न होता ते सुरळीत पडलं, पार पडलं, तर कदाचित ऑडियन्सना पण मजा नाही येणार. कारण ते अरे सुरू झालं आणि संपलं असं वाटेल. टेलिव्हिजन हे वास्ट माध्यम आहे. आपण एखादी इमोशन खूप प्रॉंग करून बघतो आणि ती अशी पुरवून रोज अरे आता उद्या काय होणार ह्या उत्सुकतेवर प्रेक्षकांना सोडणंच आम्ही करत असतो. त्यामुळे प्रत्येक एपिसोडमध्ये त्याच्या शेवटाला तुम्हाला टर्न्स अँड ट्विस्ट बघायला मिळतीलच. तुम्ही दोघेही खूप सुंदर दिसताय आणि मेहंदी काढलेली. एकदा प्रेक्षकांना तुझ्या हातावरची सगळी मेहंदी आणि ती जी एंगेजमेंटला मिळालेली अंगठी आहे ते एकदा दाखवशील? ओके. सो लग्न सोहळा म्हटलं की उखाणे आलेच. सो दोघांनी उखाणा घेतला असेल किंवा नाही? आम्ही सिरियलमध्ये लेखकाने लिहिलेलीच वाक्य बोलतो आणि अजून लेखकाने लिहून दिलेला नाहीये, त्यामुळे उखाणा माहित नाही. आत्ता ऑन द स्पॉट तुला एखादा उखाणा जर घ्यायचा झालास तर? नाही गो, माझं नॉलेजच नाहीये त्याच्यातलं, त्यामुळे सुचू शकत नाही. सेम इयर. ओके. सो आपण ऐकूयात, जर असेल तर आपल्याला तो दिसेलच, प्रेक्षकांनाही दिसेल. कन्फर्म असेल आणि एपिसोडमध्ये तुम्हाला डेफिनेटली बघायला मिळेल, पण आता नाही सुचणार काही. ओके. सो थँक्यू सो मच. आणि जाता आता प्रेक्षकांना काय सांगा? काही नाही, लग्नाची तारीख लवकरच डिक्लेअर करू. नक्की एपिसोड बघा.
खूप प्रेमाने शूट केलेलं आहे. तर ही प्रेमाची गोष्ट अशीच पुढे बघत राहा. मम ओके, आत्तापासनं पुढे मम्मा. ठीक आहे, दोघांचं संसार सुखाचा होऊ दे तसं आपण म्हणूयात. आणि थँक्यू सो मच, मज्जा आली तुमच्याशी गप्पा मार.